हरे कृष्ण. आय होप तुम्ही खूप छान आहात. या पॉझिटिव्ह नोटवरती आपण बघूया उद्याचा दिवस 17 जानेवारी कसा आहे. ओव्हरऑल तुमची एनर्जी काय आहे 17 जानेवारी. ओके, तीन एनर्जीज मी घेतल्या आहेत आणि तिन्ही एनर्जीज मला क्लिअरली एक गोष्ट सांगतायत. ती असं आहे की कृपा करून आजच्या दिवशी कुठला पण कामाला पोस्टपोन करू नका. उद्या करूया, परवा करतो, नंतर बघूया, आता राहू देत, हे करायची गरज नाही आहे. जर खरंच ते काम जेन्युइन आणि सुंदर आहे आणि तुम्हाला असं वाटतं ते केल्याने आज तुम्हाला म्हणजे फायनली सक्सेस मिळणार आहे, त्याला डिले करण्यात काही पॉईंट नाही आहे, तर तुम्ही त्या कामाला लक्ष दिलं पाहिजे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, त्याला डिले करू नका, कारण की पोस्टपोन केल्यानंतर किंवा आज नाही आजचं काम उद्यावर ढकलल्यानंतर कदाचित तुम्ही एक सुंदर संधी गमवू शकता. ठीक आहे, पण सायमल्टेनियसली जर एखादा खूप अनवॉन्टेड काम असेल की ते करायची तुमची स्वतःची एनर्जी नाही आहे, ओके, त्याला तुम्ही पोस्टपोन करू शकता. ओके, पण जे काम खरंच सुंदर आहे आणि तुम्हाला तुमचे व्हायब्रेशन्स तुम्हाला सांगतात की तुम्हाला ते करायचं आहे, ओके, याच्यात तुमचा आळशीपणा नाही आहे, तर तुम्ही करायचं आहे. आळशी असाल तर ते पोस्टपोन होईल. ओके, आणि मला असं दिसते बऱ्याच गोष्टी तुम्ही एकाच दिवशी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करताय. तुम्हाला मल्टीटास्किंग आहात, तुम्हाला हे पण करायचं आहे, तुम्हाला ते पण करायचं आहे, आणि इतकं कंट्रोल करण्याच्या एनर्जीमध्ये तुमच्या एनर्जीमध्ये ना खूप टाईटनेस येतो आहे आणि एक डिवाईन लाईट जी तुमच्यापर्यंत यायला पाहिजे ती येत नाही आहे. सो प्रत्येक गोष्ट कंट्रोल करण्याचा प्रयत्न अवॉइड करा. ओके, इझी राहू देत लाईफ. डोंट मेक इट कॉम्प्लिकेटेड, मेक इट व्हेरी सिम्पल अँड इझी. ओके, लाईफमध्ये पण देवाला पण तीच प्रार्थना करा की हे परमात्मा माझ्या लाईफमध्ये पण सोप्या, इझी आणि आनंद गोष्टी दे, आणि मला परमात्मा तू हवं आहेस. इतकं इझी ठेवा लाईफ. ओके, तुम्ही जिथनं टाईटनेस कराल किंवा जिथनं गोष्टीला कंट्रोल करण्याचा प्रयत्न कराल तेवढी गोष्टी अजून अवघड होतील, आणि असे बॉक्समध्ये कसा तो माणूस अडकलेला आहे आणि त्याचा चेहरा पण व्यवस्थित दिसत नाही टाईटनेसमुळे, कारण की त्याच्याकडे ती डिवाईन लाईट येत नाही. तर तुम्ही आजच्या दिवशी कुठल्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू नका. अँड द ब्युटिफुल कार्ड इज अ विजन. ओके, आजच्या दिवशी असं मला दिसतंय की एक सुंदर विजन तुमच्या पुढे येईल, एक सुंदर आयडिया, नवीन क्रिएटिव्हिटी, काहीतरी नवीन गोष्ट समोर येईल की ज्याच्याने तुम्हाला उत्साह पण वाटेल. अरे हे तुम्हाला करायचंच आहे, आय एम सो हॅपी. म्हणून तुम्ही तुमची जुनी एनर्जी बाय बाय करताना दिसत आहे. यू विल से गुड बाय परमनंटली, की ही नेगेटिव्ह माझ्यामधली जी एनर्जी आहे तिला मी बाय